गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 24 नोव्हेंबर 2025, सोमवार आहे. आठवड्याचा पहिला दिवस, मार्केटचा पहिला दिवस. मार्केट फार वर खाली काही राहणार नाही आहे, तिथंच राहणार आहे. आपण ब्रेकआउटची वाट बघायची आहे मार्केटची, शेअर मार्केटची. आयदर वर किंवा खाली कुठेतरी एक ब्रेकआउट आत्ता मार्केटला मिळाला पाहिजे. तोपर्यंत मार्केट सगळं फ्लॅट चाललेलं आहे, एक रेंज बाउंडच आहे. त्याच्यामुळे आपल्याला ॲक्युमुलेशन फेज आत्ता चालू असल्या कारणाने आपण 3% शेअर्स आपले विकत घेतोय. साधारणतः प्रत्येक शेअर 5% आधीच्या विकत घेण्याच्या खाली आला की परत 3% घ्यायचा. अशा प्रकारे आपण पुढे जातोय. ही ॲक्युमुलेशन फेज याला म्हणतात. तर या फेजमध्ये सध्या आपण सगळेजण आहोत. बघू आता हे कुठं ब्रेकआउट मिळतं. हे ब्रेकआउट आयदर वर किंवा खाली दोन्हीपैकी एक मिळायला पाहिजे. तेव्हा मार्केट दिशा ठरवेल आणि आपल्याला पुढची दिशा घेता येईल. तर ॲक्युमुलेट करत राहा मित्रांनो. फक्त ॲक्युमुलेट करताना वार्षिक न्यूनतम भावाच्या आसपास फंडामेंटली शेअर्स असायला पाहिजेत. तुम्ही वार्षिक न्यूनतमच्या वरती 10% शेअर असताना विकत घ्यायला हरकत नाही. थोडेसे म्हणजे 3% शेअर. तुम्हाला 100 विकत घ्यायचे असतील तर 3 शेअर्स तुम्हाला विकत घ्यायचे आहे. आणि त्याच्यानंतर अजून 5% पडला म्हणजे वार्षिक न्यूनतमच्या 5% वर असेल शेअर, तर अजून 3% घ्यायला हरकत नाही. आणि अजून 3 शेअर घ्यायला हरकत नाही जर 100 विकत घेणार असाल तर. अशा प्रकारे शेअर्स आपल्याला घेत राहायचे आहेत. जेवढे जमतील तेवढे आपले, जेवढे नाही जमणार तेवढे आपले नाही. समजा मार्केट धडाम दिशेने पडलं तर आपल्याला मोठे चंक्स विकत घेता येतील. त्यावेळेस मी तुम्हाला परत सांगेन की किती विकत घ्यायचे आहेत. हे सगळं मी पेपर ट्रेड सांगतोय. मी तुम्हाला अजिबात फिजिकल शेअर्स विकत घ्यायला सांगत नाही आहे. पेपर ट्रेडवरती तुम्हाला 1-2 वर्षाचा अनुभव आला की तुम्हाला शेअर खरेदी विक्री कधी करायची असते कधी नाही हे कळेल. त्याचप्रकारे मागे मी फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स कसे निवडायचे हेही मी वेळोवेळी सांगितलं आहे जानेवारी-फेब्रुवारीपासूनच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर मी तुम्हाला काही काही टूल्स पण सांगितलेले आहेत, त्याचाही वापर करायला हरकत नाही. या टूल्सचा आपल्याला डायरेक्ट वापर करायचा आहे. ते टूल्स काय आहेत, त्याची व्याख्या काय, किंवा त्यांनी आपल्याला कसं ज्ञान मिळेल वगैरे वगैरे या गोष्टी आपण विचारात घेतलेल्या नाहीत. टूल सांगताना आपण डायरेक्टली त्याचा आपल्याला व्यवहारात काय उपयोग होणार आहे शेअर खरेदी विक्री करताना याचाच आपण अभ्यास केलेला आहे. तर हे टूल्ससुद्धा माझे बघा, जमेल तसे मी टूल्स टाकत राहीन, अजून टूल्स टाकत राहीन. त्याच्यानंतर सोनं चांदी पण फ्लॅट चाललेलं आहे. जर चुकून माकून सोनं 217, 218, 219च्या रेंजमध्ये आलं तर ते पेपरवर विकत घ्यायला हरकत नाही. फिजिकली विकत घ्यायचं असेल तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन मगच विकत घ्या, फिजिकल किंवा ETF मध्ये. डिजिटल सोनं अजिबात विकत